राज्यात इतर ठिकाणच्या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपली आहे। या काळात काय काय घडामोडी झाल्यात याचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्यासोबत आपले अमरावतीचे खरतर प्रतिनिधी सूरज दहाट आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन बडे आणि पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे तिघही जोडले गेलेले आहेत। खरतर या तीनही ठिकाणी जर आपण पाहिलं तर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपलेली आहे। सर्वात आधी मी सचिनकडे जाईन। सचिन, त्या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे? शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खरं तर त्यांची धावपळ आपण पाहिलेली आहे। आता सध्या माहोल शांत झालाय का? उमेदवार सध्या शांत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय का? सचिन, आपण जर पाहत असाल तर वातावरण शांत झालेलं नाही, तर वातावरण अधिक तापल्याचं पाहायला मिळतंय। कारण बऱ्याच जणांची इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळावी, मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, त्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये। त्यामुळे नाराज झालेल्या, संतप्त झालेल्या महिला ज्या आहेत त्या काही पक्षांच्या कार्यालयामध्ये गेलेल्या आहेत। ते म्हणजे भाजपच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत, शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी एक प्रकारचे या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून कुठेतरी आम्हाला न्याय मिळायला हवा ही मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की भाजपच्या कार्यालयामध्ये नाराज झालेल्या नेत्या महिला आलेल्या आहेत। अनेक दिवसांपासून त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे, मात्र ऐन वेळेला आम्हाला तुम्ही तिकीट दिलेलं नाही, आम्हाला डावललं असं म्हणत या ठिकाणी या पदाधिकारी जे आहेत त्यांचा आक्रमक पावित्रा पाहायला मिळतोय। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे सकाळपासून या कार्यालयामध्ये, भाजपच्या कार्यालयामध्ये जो काही धिंगाणा आहे तो पाहायला मिळतोय, जो काही राडा आहे तो पाहायला मिळतोय। तर इव्हन एवढंच नाही तर काही महिला पोलिसांना देखील या ठिकाणी जखम झालेली आहे, कारण कर्तव्यावर असताना या सर्व गोंधळावेळी त्या या ठिकाणी पडल्याचं देखील पाहायला मिळालं। म्हणजेच जो सकाळपासून सुरू असलेला या ठिकाणी संघर्ष आहे तो पाहायला मिळतोय। नाराज झालेल्या नेत्यांनी, इच्छुकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। थेट भाजपच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांनी राडा देखील घातला, गोंधळ देखील झाला, हे चित्र पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे शेवटची घटिका म्हणतो आपण त्याला, किंवा काही वेळ म्हणतो तोच आहे। आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जी गर्दी आतापर्यंत पाहायला मिळाली होती, तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक गर्दी आहे। मात्र दुसरीकडे हे वातावरण देखील तापलेलं आहे। राजकीय नेत्यांना वाटतंय की आता कुठेतरी ही घटिका संपत आहे, मात्र इथून पुढेच आता संघर्ष सुरू झालाय। कारण नाराज नेत्यांना, इच्छुकांना जे नाराज झालेत त्यांना कुठे मनधरणी करणं एक मोठं आव्हान जे आहे ते पक्षासमोर आहे। सचिन, खरं तर एक मोठं नाराजी नाट्य आपण पाहिलेलं आहे, मोठा थरार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। अनेक इच्छुकांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला। सचिन, आपण पाहत असाल तर काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। ज्वलनशील पदार्थ थेट भाजपच्या कार्यालयामध्ये ते घेऊन आलेले आहेत। आणि एवढंच काय तर काही संतापलेल्या, काही नाराज झालेल्या महिला देखील आताही भाजपच्या कार्यालयामध्ये आहेत। तर आपण जर आपण त्यांना पाहूयात, कारण त्यांची जी भावना आहे ती संतप्त आहे। कारण त्यांनी अनेक दिवसांपासून आम्हाला पक्षामध्ये तुम्ही संधी दिली नाही, आमच्याकडून काम करून घेतलं, मात्र ऐन वेळेला आम्हाला कुठेतरी तुम्ही डावलत आहात असं त्या बोलतायत। तर दुसरीकडे या महिला देखील कुठेतरी संतापलेल्या आहेत, संतप्त झालेल्या आहेत। त्यांना विचारत काय त्यांची भावना आहे, भूमिका आहे। ताई, काय सांगाल? पक्ष कुठेतरी तुम्हाला संधी देत नाही असं म्हणताय, काय भावना? पक्षाने आम्हाला संधी दिलेली नाही। आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून पक्षासाठी एक निष्ठेने काम करतोय आणि आमचं कुठे परवापर्यंत आमच्या नावाची चर्चा होती, आमचं नाव सर्वमध्ये नंबर 1 ला होतं। त्यानंतर आमचं नाव यादीमध्ये नंबर 1 ला असतानाही माझ्या तिकिटाचा बळी फक्त ज्याच्या जातीय समीकरणावरती तुम्ही तिकीट वाटता, उमेदवारी देता, ज्यांचं जातीय समीकरण प्रभागाने 2500 त्या माणसासाठी माझ्या तिकिटाचा बळी तुम्ही दिलेला आहे। तुम्हाला कोणीच माफ करणार नाही। तुम्ही थोड्या भावनिकही झालेला आहात, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहायला मिळालं, मात्र का वाटतं तुम्हाला अन्याय होतो? काही नाही, फक्त या नगरसेवकांच्या बायका, पदाधिकाऱ्यांच्या बायकांना तिकीट द्यायचंय म्हणून आमच्यासारख्या प्रामाणिक महिलांवरती यांनी अन्याय केलेला आहे। बरं, यात पाहता आपण ताई देखील भावनिक झालेल्या आहेत, तर दुसरीकडे या ताई देखील रडतात। ताई, काय भावना आहे तुमची? माझी एकच भावना आहे की माझ्या कार्यकर्तीला तिकीट मिळायचं होतं, मला माझ्या पक्षाने घ्यायचं होतं, सांगायचं होतं की शालिनी बुंदे तुझं सर्वेत नाव नाही आलं, दिलीप थोरातच्या पत्नीचं सर्वेत नाव आलं, एका आमदाराच्या सुनेचं सर्वेत नाव आलं आणि एका शेतकऱ्याच्या मुलीचं नाही आलं, शेतकऱ्याच्या मुलीचं नाव नाही आलं असं तुम्ही म्हणताय। आपण जर सचिन, आपण जर पाहिलं तर निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप हे इच्छुक उमेदवार करतायत। असे संपर्कात राहा आपण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।